चकाकते ते सोनं नसतं, ही मराठीतली म्हण आहे. जे जास्त चकाकतं ते सोनं नसतं. मग मला हे म्हणायचं आहे की मीडिया, टी व्ही मीडिया असेल, तुमचे पेपर मीडिया असेल, ह्यामध्ये तुम्ही ज्या बातम्या किंवा प्रचार करता ते सोनं नसतं. राजकारणामध्ये घुसलेले लोक हे गैरमार्गाने घुसलेले आहेत आणि ते EVM मशीनच्या माध्यमातून गेलेले आहेत. तरी पेपरवाले आणि टी व्ही चॅनलवाले त्यांचा गवगवा बातम्या देत राहतात. निगेटिव्ह बातमी दिली तरी प्रचार होतो, हा नियम आहे. निगेटिव्ह बातमी असेल, त्यांनी काही गुन्हा केला असेल, त्याचे स्कॅम केला असेल, घोटाळे घातले असतील, ब्लॅक मनी कमवली असेल, गुंडांना साथ दिली असेल, तरी त्याची बातमी दिल्याने त्याचा प्रचार होतो. त्यामुळे एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड रिॲक्शन. परंतु सर्वश्रेष्ठ सिद्धांत असा आहे की त्यांचं जे तुम्ही आता प्रचार करता, कसा तरी कदाचित तुमची कमाई वाढत असेल, त्यामुळं होत असेल, पण ते चकाकतं सोनं नाही, सोनंच असू शकत नाही. कारण तात्पुरती कमाई असेल. मध्ये मी बातमी सोशल मीडियावर ऐकली होती, कुणाल कामरा यांनी जी कविता केली होती एका राजकीय नेत्यावर, त्याचं म्हणे त्याला कमाई झाली, 5 करोड रुपये आले, त्यामुळे त्याची कमाई झाली. परंतु त्याने टीका केली त्याची चकाकतं सोनं नाही. आणि त्याची कुणाल कामरा पण ऐतिहासिक माणूस घडणार नाही. केवळ तात्पुरतं त्याला त्याचं कमाई झाली, श्रेय पण नाही. अशा प्रकारे हे जे पेपरमध्ये कोणाची टीका किंवा स्तुती हे अजिबात ऐतिहासिक घटना घडत नाहीत. त्यामुळे ज्या ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत त्याचं पेपरला आलेलं नाही, परंतु ते आजरामर झालेल्या विषय आहे. जसं की छत्रपती शिवाजी महाराज, नेता सुभाषचंद्र बोस, सावरकर, तुमचे बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रचार नाही, परंतु ते सोनं आहे. चकाकत नसलं तरी सोनं आहे. त्यामुळे हा प्रचार जो चालू आहे, त्यामुळे हम समाजाच्या नागरिकांना तो ज्ञात आहे. दे नो बेटर. पेपरला किती मोठे फोटो आले, नेत्याचे आले, मंत्र्याचे आले, म्हणून काही तुम्ही स्वच्छ होत नाही. स्वच्छता ही तुमच्या मुळापासून नसल्यामुळे तुम्ही सोनंच असू शकत नाही. मे बी चकाकता असणार आहेत. चकाकता आहात कारण तुमच्याकडे पैसा आहे. चकाकता आहात कारण तुमच्याकडे दुष्टबुद्धी आहे. चकाकते आहात कारण तुम्ही समाजविरोधी माणसं आहात. त्यामुळे या सैनिक समाज पार्टीचा जो नारा आहे की चकाकते ते सोनं नसतं आणि सोनं मात्र जाहिरातीची गरज नसते. सैनिक समाज पार्टी ही चकाकतं सोनं नव्हे तर खरं सोनं आहे. म्हणून सैनिक समाज पार्टीचा जो प्रचार आहे, सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी आहे, ते निश्चित ऐतिहासिक कार्य घडवणारच आहे. त्यामुळे ही म्हण आजच्या लेखामध्ये आणि व्हिडिओमध्ये वापरल्या गेलेली आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं सोनं चकाकणार नसलं तरी ते मूळ सोनं आहे, 100 नंबरी सोनं आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना स्लोली का होईना व्हिडिओच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तुम्ही त्याचं स्वागत करत आहात. कारण कालच एक मला कोर्टात फिरत असताना एक पोलीस अधिकारी साहेब भेटले. लांबूनच त्यांनी नमस्कार केला. म्हणले, डमाळे साहेब नमस्कार. म्हणलं, अरे साहेब, मी आपली ओळख नाही आहे. अहो म्हणले, तुम्ही रोज टी व्हीवर असता, या व्हिडिओमध्ये असता, यूट्यूबवर असता, सोशल मीडियावर असता, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण जग ओळखतं आहे. या दृष्टीने माझ्या ध्यानात आलं की सैनिक समाज पार्टीची विचारधारा ही आम समाजाच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यात यश आलेलं आहे. आणि ह्या कार्यामुळं
रोज तुकाराम डफलचा असो किंवा कोणत्याही सैनिक समाज पार्टीच्या सिटिझन सोल्जरचा असो, ते समाजापर्यंत पोहोचत आहे. आणि हे सोनं आहे, चकाकणारं नसलं तरी सोनं आहे. आणि हेच सोनं इतिहास घडवणार आहे. त्यामुळे सर्व जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.